तुला पण मानलं पाहिजे हा? मला वाटलं होतं की ट्रक केस मध्ये अडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने तू आधीच जाऊन तुझ्या आईकडे जाऊन रडशील, तिचे पाय धरशील आणि म्हणशील सॉरी सॉरी आई मला माफ कर, आणि मग तुझी महान आई अहिल्या देवी किर्लोस्कर ती तुला घराच्या बाहेर हकलून लावेल आणि मग तू त्या टेन्शन मध्ये जाऊन तू जाऊन सुसाईड करशील आणि मग आपला मुलगा मेला या दुःखाने तुझी आई पण वेडी होईल. पण नाही झालं तसं काहीच. करेक्ट शोभतोस किर्लोस्करांचा नमुना. मी सगळे किर्लोस्कर एकदम चिवट निघालायत रे. कितीही काहीही झालं ना तरी एकदम खंबीरपणे तोंड देता सगळ्या प्रॉब्लेम्सना. मस्त कीप इट अप. दिशा तुझा वेळ या फालतू गोष्टींमध्ये वाया घालवू नकोस. तू आम्हा किर्लोस्करांना कधीच हरवू शकत नाहीस. त्यामुळे हे जे काही ब्लॅकमेलिंग लावलंयस ना फालतूचं ते आधी बंद कर, कळलं? इतक्या सहजासहजी मी हे सगळं इतक्या इझिली थांबवेन असं कसं वाटू शकतं रे तुला प्रीतम? बरं असू दे, ये चल गाडीत बस मग बोलूया. नाही काय आहे, असं भर चौकात तमाशा करणं बरं नाही ना दिसत. नाही तुला काही लाज नाहीये, मला आहे ना. बस गाडीत ये. मी तुझ्या गाडीत वगैरे बसणार नाही, कळलं? गाडीत बस. ए दार तुझा बाप लावणार आहे का? बेबी इतक्या इझिली मी हे सगळं थांबवेन असं प्लीज नको समजूस. काय ना तुझ्यासारखा एवढा भारी हुकमाचा एक्का माझ्या हाती लागलाय, तो इतक्या सहज मी सोडेन का? आता तर माझा चांगला टाइम सुरू आहे, त्यामुळे बघ ना सगळं एकदम बरोबर घडतंय. पण हे सगळं कशासाठी करतेस? प्रॉपर्टी. काय? प्रॉपर्टीसाठी करते. मला अहिल्या देवींची अर्धी प्रॉपर्टी हवी. दिशा आई तुला 1 रुपयाही देणार नाही. प्रॉपर्टी तर खूप लांबची गोष्ट आहे, कळतंय का तुला? का नाही देणार? अहिल्या त्या मोलकर्णीला पारूला अर्धी प्रॉपर्टी देऊ शकते, मग मला का नाही देणार? अरे मी पण तर सून आहे किर्लोस्करांची. हे बघ दिशा, आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं. हां, यापुढे मला नाही जमणार. आणि ह्या आईकडे प्रॉपर्टी वगैरे मागायचं ना मला अजिबात जमणार नाही, कळलं? प्लीज बेबी असं नको ना करूस. असं निगेटिव्ह नसतं बोलायचं, पॉझिटिव्ह विचार कर. जमेल ना, सगळं जमेल. याय ना तुझ्यासोबत. हे बघ बेबी, मला एक सांग, तू काय त्या अहिल्याचा सावत्र मुलगा आहेस का?